नमस्कार, मी भाग्यश्री. मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी घरच्या घरी कशी फेशियल करते ते. माझ्याकडे जे काही साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा आहे ना मी फेस वॉश करून घेतलेला आहे आणि छान असा चेहरा कोरडा करून घेतला. तर त्याच्यानंतर आहे ना पहिल्यांदा क्लिन्झिंग करते मी. आयुर्वेदचं हे क्लिन्झिंग मोशन आहे माझ्याकडे, तर त्यांनी पहिल्यांदा चेहऱ्याला ते घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आहे ना 10 मिनिटे चांगली मसाज करून घेते मी पहिल्यांदा त्याला. आणि आपल्याकडे जर म्हणजे कच्चं दूध असेल निरसं म्हणजे न तापवलेलं, तर त्यांनी पण आपण करू शकतो नॅचरली. तर माझ्याकडे हे लोशन असतंच, त्यामुळे मी त्यांनी करते आता. तर 10 मिनिट छान असा चेहऱ्याचा मसाज वगैरे करून घ्यायचा. ते पूर्ण असं चेहऱ्यामध्ये मुरून जातं आणि छान असं आपले जे मसल्स आहेत चेहऱ्याचे तर ते पण चांगले म्हणजे रक्तप्रवाह चांगला होऊन जातो त्याचा. तर छान असं मसाज करून घेतले मी. तर छान असा मसाज करून झाला. त्यानंतर आहे ना मी एका रुमालाने ना सुती अशा मऊ रुमालाने माझा चेहरा आहे ना पुसून घेतलेला आहे लगेच पाण्याने, म्हणजे कोरडा करून घेतला जास्त, जेणेकरून जास्त पाणी पण वाया जाणार नाही आपलं. त्यानंतर अशा कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेते रुमालाने. त्यानंतर आता आपली दुसरी स्टेप असणार आहे ती म्हणजे स्क्रबची. तर एव्हरयूजचं स्क्रब हे असतंच माझ्याकडं, तर त्याने ना मी आता स्क्रबिंग करून घेणार आहे. तर आता हे स्क्रब आहे ना मी हातावरती घेते आणि त्याला पण थोडंसं पाणी लावायचं आणि चांगलं स्क्रबिंग करून घ्यायचं आपल्या नाकाच्या इथं आणि आपल्या हनुवटीवरती. जास्त व्हाईट हेड्स वगैरे असतात, ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स. तर माझ्या इथं व्हाईट हेड्स तर मी नाकाच्या इथं, कपाळावरती आणि हनुवटीला छान असं त्याने मसाज करून घ्यायचा, जेणेकरून ते आपले जे पोर्स आहेत ना ते ओपन होतील. ते झाल्यानंतर आपले नंतरची स्टेप जी आहे तर ती स्टीम घेण्याची. तर मी ना पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ना असं स्कार्फने झाकून स्टीम घेते मी. जेवढं सोसत तेवढीच आपल्याला स्टीम घ्यायची. स्टीम घेतल्यानंतर आहे ना असं कपड्याने एका कॉटनचं जसं पुसून घ्यायचं चेहरा, ती वाफ आलेली. आणि त्याच्यानंतर आहे ना मग नाकाच्या इथं व्हाईट हेड काढून घ्यायचे. त्यानंतर हनुवटीचे इथले आणि कपड्यावरती असतील तर ते पण काढून घ्यायचे. त्यानंतर लास्टला पाणी लावून थोडंसं आणखीन एकदा चेहरा पुसून घ्यायचा छान असा आपला. आणि आपल्याला एक फेस पॅक तयार करायचा घरच्या घरी तो पण. तर आता इथं बेसन घेतलेलं आहे मी, बेसन पीठ, त्यानंतर हळद टाकलेली आणि गुलाबजल असेल तर गुलाबजल घ्यायचं. तर इथं नव्हतं माझ्याकडे, तर मी साधं पाणी वापरलेलं आहे. तर तेच आपल्याला आता सगळ्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. सगळ्या चेहऱ्यावरती लावून झाल्यानंतर आहे ना आपल्याला सुकेपर्यंत ठेवायचं. थोडं थोडं ओलसर राहिलं पाहिजे. नंतर पाणी लावून थोडंसं मातेची मालिश करायची अशी थोडीशी त्याच्यावरती चेहऱ्यावरती आणि नंतर धुवून घ्यायचं. तर छान असा चेहऱ्यावरती रिझल्ट आलेला आहे माझ्या लगेच. आणि आपला ड्राय झालेला असतो त्यावेळेस चेहरा म्हणा, त्यासाठी नंतर ॲलोवेरा जेलने आपण त्याला आहे ना मॉइश्चराईज करू शकतो, किंवा दुसरं कुठलं मॉइश्चरायझर असेल तर त्याने पण आपण चेहऱ्याला मॉइश्चराईज करू शकतो. तर अशा पद्धतीने मी घरच्या घरीच आहे ना फेशियल करत असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.